टॉस जिंकलाय कामोठे बी संघाने फिल्डिंगचा निर्णय आणि या महासंग्रामाला पहिल्या फेरीतील किंबहुना सुपर 10 मधील हा 5व्या क्रमांकाचा सामना निखिल टू सुजित पाटील. फर्स्ट बॉल ओ पहिला बॉल एज लागली आहे आणि फ्लाय स्लिप मध्ये हा सुंदर झेल टिपत असताना एसीसी रोहिंजन टीमला पहिल्या बॉलर मोठा धक्का. सुजित पाटील मैदानाच्या बाहेर. भोईर यांचं खूप मोठं योगदान. 2 लाखाची स्पर्धा, 2 लाखाचा पारितोषिक संतोष भोईर यांनी त्या बेलेला पुरस्कृत केला होता सरपंच असताना. आणि त्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी पहिल्यांदा जर पारितोषिक जो आला होता, मच्छिंद्र पाटील सर होते, अभिषेक पाटील आणि मी, तब्बल 38,000 रुपये संतोष शेठ भोईर यांनी त्या वेळेला कॉमेडी डिपार्टमेंट वरती पारितोषिक पुरस्कृत केला होता. अजूनही आम्हाला त्या गोष्टी आठवतात आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख देखील करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील इथे कॉमेडी डिपार्टमेंट साठी पारितोषिक आला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्याबद्दल त्यांचं संतोष शेठ भोईर यांचा आभार. नक्कीच नक्कीच संदीप पाटील सर, आपण खूप चांगला उल्लेख केला साहेबांचा, कारण त्यांच्या माध्यमातून क्रिकेट हा खेळाला नेहमीच खरं तर प्रोत्साहन देण्याचं काम, मग ते खेळाडू असतील किंवा मग समालोचक असतील, आणि त्यांचं नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिलंय. तर मनोज नेरुलकर यांच्या वतीने आमच्या स्पर्धेसाठी 2222 रुपयाचा डोनेशन. तर धन्यवाद मनोज, चांगलं योगदान. हरेश पाटील यांच्या वतीने 10,000 रुपये स्पर्धेसाठी सुपूर्द केलेत. हरेश पाटील, आपलं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मैदानाच्या आतमध्ये एसीसी रोहिंजन संघाला मात्र इथे अडचणींना सामोरं जावं लागतं, कारण 3 बॉल झालेत, कोणती धाव आली नाहीये आणि 2 विकेट्स आपण पाहतो इथे गमावण्यात आल्यात. कामोठे बी संघ निखिलची अगदी भेदक गोलंदाजी पाहत आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मिळते झेलबादच्या स्वरूपात. सुजित पाटील, त्यानंतर विपुल पाटील हे दोघेही फलंदाज माघारी परतलेत. राज पाटील आलेत आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋतिक पाटील. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे देण्यात आलेत एसीसी रोहिंजन टीमला. बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारावी लागेल त्यांना, आता या लागलेल्या धक्क्यातून सावरावं लागेल. यावेळेस प्रयत्न होतोय, बॉल लॉफ केलाय, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर आल्या पहिल्या बॉलवर स्वतःचं खातं उघडलं ते राज पाटील यांनी ठोकला या इनिंगचा हा पहिला चौकार. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न आणि इथे दिशा खराब आहे. वैविध्यता आणण्याचा प्रयत्न होता, मात्र असं करत असताना तुमचा कंट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचं नियंत्रण खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिथे त्यामध्ये मात्र नियंत्रण सुटलं. दिशा खराब, वाईड बॉलच्या स्वरूपात 1 धाव. स्कोर पाहायला मिळतोय 5, 2 गडी बाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. आखू टप्प्याचा बॉल आपटून टाकला होता, अगदी शॉर्ट ऑफ गुड लेट. टप्पा पडल्यानंतर अगदी चेहऱ्याच्या जवळून निघून गेला. कीपर क्लोज आहे, आपण पाहतोय सुबोध गोवारी, त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये. तर आमचे ज्ञानेश्वर ज्ञानदेव शेठ नेरुलकर इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. भरपूर मान्यवरांची मांदियाळी आज अंतिम रचनेमध्ये पाहायला मिळते. ओ इथे दांडी गोल, फलंदाज बाद आणि ओव्हर हॅट्रिक निखिलची संपन्न होत असताना एसीसी रोहिंजन टीमला लागलेला हा 3रा धक्का.
राज पाटील मैदानाच्या बाहेर. या डेंजर बॉलर इथे आमचे सन्माननीय गुरुनाथ शेठ पाटील किरवली पेंदर यांचं इथे आगमन होत आहे, तर गुरुनाथ शेठ यावं, आपलं देखील स्वागत आहे. ढेपाळली गेली एसीसी रोहिंग्या टीमची ही बॅटिंग लाईनअप. 3 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी परततात. निराशाजनक असेल त्यांच्या समर्थकांसाठी. प्रत्येक येणारा बॅटमॅनने बिगिट करण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना लाईन लेंथ रीड करू शकले नाहीत. आणि निखिलने मात्र त्याचा क्लास दाखवलाय. फक्त 5 धावा दिल्या, 1 चौकार, 1 वाईट बॉल आणि 3 फलंदाज इथे मात्र बाद केलेत. न्यू बॅटर संकेत पाटील आणि दुसरा षटक हाताळतोय तो दैवत. कामोठी बी संघासाठी इम्प्रेस केलं करता पहिल्या ओव्हर मध्ये निखिलने. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः थांबवलं, पायामध्ये बेड्या ठोकल्या बॅटरच्या. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक डीप मिड विकेट एक आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, स्ट्रेट अगदी मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात. तर शैलेश ठाकूर आणि अंकुश कोपरकर ऋतिक आपण पाहतोय पहिल्यांदा शैलेश ठाकूर यांचा इथे सन्मान होतोय आणि त्यांच्या वतीने 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केला शैलेश ठाकूर. आणि दरवर्षी त्यांचं या स्पर्धेला नेहमीच योगदान राहिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. अंकुश कोपरकर आणि शैलेश ठाकूर यांचा हा सन्मान आमचे उत्तम शेठ भोईर यांच्या वतीने केला जात आहे. 5,000 रुपयाचा डोनेशन देखील शैलेश ठाकूर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी सुपूर्द केला आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि हा बॉल जाईल तो सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ क्लिअर करतोय आणि हा महत्वपूर्ण षटकार आपण पाहतोय. ऋतिक पाटीलच्या बॅट मधनं स्कोर झालाय तो 11 धावा. आकाश शेठ भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं आणि डाऊन द लेग बॉल पंच सांगतायत. डाव्या एसटी पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल होता, व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर 12 या धावसंख्येवर. इथे पार्टनरशिपची गरज आहे आता या 2 फलंदाजांना. मग ऋतिक असेल, संकेत असेल, एक चांगली भागीदारी रचावी लागणार आहे रोहिंग्या टीमसाठी. हो, कमी गतीने टाकलेला बॉल होता, नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली होती. थ्रो थोडासा खराब आणि त्याचा फायदा उचललाय. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला पाहायला मिळाला रोहिंग्या टीमचा. हॅलो, आणि 22 चा इशारा आलाय. रजत यशवंत पाटील रोहंजनचे आमचे मान्यवर आहेत. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे की आपण याव व्यासपीठावरती. रजत यशवंत पाटील आणि रोहंजनचे आमचे अरुण स्पोर्ट क्लब संघाचे पुरस्कर्ते मॅनेजर सन्माननीय प्रमोद शेठ पाटील जर इथे आले असतील तर या, आपलं देखील स्वागत आहे. तसेच आशिष आंग्रे आमचे स्कोरर मित्र, चांगली स्कोरिंग त्यांची, ते देखील स्वागत आहे. आमचे कल्पेश भोईर, तसे आमचे संतोष शेठ भोईर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे सुपुत्र सुमित संतोष भोईर आणि आर्यन संतोष भोईर हे देखील सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. पुढचा बॉल दैवतचा. हो, लेफ्ट आर्म राऊंड आले होते. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा बॉल होता. थोडासा पुढे ठेवला होता टप्पा, अगोदरच मानस व्यक्त केला होता ऑन साइडला खेळण्याचा. बॅटर पाहायला मिळतोय संकेत पाटील. पहिल्यांदा स्ट्राईकवर आला होता, डॉट बॉल तो खेळतोय. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आणि अजूनही 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. स्कोर 13-3 आहे. एसीसी रोहिंग्या संघ थोडा स्ट्रगल करतोय पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. मात्र एक चांगली धावसंख्या, एक डिफेंडेबल टोटल, जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये बॉलर्सला थोडंसं मार्जिन मिळेल. अशी टोटल इथे उभारणं गरजेचं असेल रोहिंग्या टीमला. आणि फुलटॉस टाकलाय, लॉफ केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल एका टप्प्यावर होतोय फरार
आणि आला एसीसी रोईंजर टीम साठी हा महत्वपूर्ण चौकार. थन थन की सुनो झनकार ये दुनिया है काला स्कोर 17 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक, शेवटचा बॉल दैवतच्या या स्पेल मधील. लेफ्ट आर्म राऊंड तो मारा करतोय. संकेत पाटीलने नुकताच चौकार खेचलाय. हो यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा खाली राहिला, मात्र दिशा पुन्हा खराब आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. वाईड बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते होत असताना. प्रेक्षकांची भरपूर गर्दी या क्रीडांगणावर. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक अंतिमची रात्र, 6वी रात्र, अंतिम रजनी. आणि या सुपर 5 मध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा 5वा संघ कोणता आहे त्यासाठी कामोटे विपक्ष रोहिंजनी लढत तुम्ही पाहताय. हो यावेळेस बघा चांगला बॉल अगदी विकेटच्या वरतून निघून गेला. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हर संपलेत. एसीसी रोहिंजन 18-3. पहिल्या ओव्हरमध्येच 3 विकेट आपण पाहतोय गमावल्या होत्या. रोहिंजन टीमने 5 धावा स्कोर कार्ड वर होत्या आणि या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या. तब्बल 13 धावा आल्या. एक षटकार, एक चौकाराचा समावेश. संकेत आणि ऋतिक थोडेसे आता लय मध्ये येत असताना, थोडे टच मध्ये येत असताना, फॉर्म थोडासा त्यांना सापडत असताना आणि अशाच फटक्यांची गरज आहे. प्रति षटक 10-12 जरी धावा आल्या येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये, ऍटलीस्ट 30-35 जरी धावा आल्या, 50-55, दॅट विल बी द गुड टार्गेट. चला वेळेचं बंधन आहे बघा. मगाशी 20 मिनिटांमध्ये षटक संपलं नव्हतं म्हणून एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागला होता बडवल आणि खिडूकपाडाच्या मॅच मध्ये. त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे की आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. रोशन आले तिसऱ्या षटक्यामध्ये. 5 षटक, 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. स्कोर पाहायला मिळतो 18 धावा, 18-3. स्ट्राईकला पाहायला मिळतो ऋतिक पाटील याने एक षटका ठोकला होता नुकताच आपण पाहिलं दैवतच्या विरुद्ध. त्यावेळेस बघा 5 ते 6 बॉलांचा रनअप या गोलंदाजाचा. मात्र भन्नाट वेग पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. अजिबातच हा बॉल समजला नाही, उमगला नाही तो बॅटरला. शरीराचा वेध घेतला मात्र रन मिळाली नाही. डॉट बॉलने सुरुवात करतो या स्पेलची तो रोशन. 7 ते 8 पावलांचा रनअप. मात्र चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आणि ऋतिक आणि संकेत थोडंसं डिस्कशन इथे करत असताना इम्पॉर्टंट आहे. प्लॅनिंग काय असायला हवी येणाऱ्या 17 बॉलवर. आता धावा पाहिजेत आपल्या टीमला. वेगवान बॉल होता, खडे फटका मारलाय, लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला. ताकद तितकीशी नव्हती. 2 बाउन्सवर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते रुद्राक्ष कडून. मात्र त्या दरम्यान 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव महत्वाची आहे एसीसी रोहिंजर टीमसाठी, कारण धाव संख्या त्यांना सेट करायची आहे. कारण दुसऱ्या बाजूला कामोटे ब संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांना आव्हान द्यायचे तर तशी धाव संख्या अगोदर उभारावी लागेल त्यांना. आणि त्यासाठी प्रयत्न होतोय. शेवटच्या मोमेंटला ऑन साइडला देण्याची दिशा देण्याचा प्रयत्न होता बॅटरमन ऋतिकचा आणि तो निष्फळ ठरलाय. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्यात. रोशनच्या वर्सटाईल बॉलिंग त्याने दाखवली पहिल्या 3 बॉलवर. एसीसी रोहिंजन संघ थोडासा संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ऍटलीस्ट धावसंख्येच्या बाबतीमध्ये तरी देखील 3 विकेट आल्या आणि तिथेच धावा कुठेतरी रोखल्या गेल्या पॉवर प्ले मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागले. चांगली फिल्डिंग, लेग स्लिपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. अगदी लॉंग ऑफ वरून आलंय. सिंगलच मिळते फक्त. सिंगलने अगदी थेंबे थेंबे तळेसाचे युक्तीप्रमाणे आता धावफलक पुढे चाललंय या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहतोय 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्यात. स्कोर पाहायला मिळतोय आपल्याला 21 या आकड्यावर. 21 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. भन्नाट वेग आणि पकडले पायचीच्या स्वरूपात. बॅट लवकर फिरली. चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरावर जाऊन आदळला आणि पंचांच्या मनात कोणती दुविधा नव्हती. बॅटर आउट संकेत पाटील.
लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात संकेत पाटीलला मैदान सोडावं लागले. रोहन पाटील आलाय अगदी 6व्या क्रमांकावर मिडल ऑर्डर मध्ये. ऋतिक पाटील जो सलामीला आलाय चांगली झुंज तो देतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावांचं त्याचं योगदान आहे. 7 चेंडू त्याने फेस केलेत. आणि एका बाजूला आपण पाहतोय रोशनचा हा चांगला स्पेल आपल्या कामोटी संघासाठी फायद्याचा ठरलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेट वरनं खेळाडू काऊ कॉर्नरला येतोय आणि एकच धाव मिळते या बॉलवर. निश्चितच दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. खातं उघडलं या बॉलवर आपण पाहतोय. रोहनचा आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 ला 4. सुंदर क्रीडा स्पर्धा आणि सुंदर आमचे डीजे मास्टर डीजे जीतू सुंदर गीता ऐकवतात. भरपूर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. एसीसी रोहिंजन संघ आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला आहे 3 ओव्हर मध्ये, कारण फक्त 22 धावा आहेत. या अगोदरचे 4ही सामने एकतर्फी झालेत. पहिला सामना 43 धावा सिद्दीक करवलेने चेस केल्या खेरनेच्या विरुद्ध. सेकंड मॅच नेरे संघाने चेस केले 41 तुरमालेच्या विरुद्ध. आणि दोन्ही सामने अगदी 4 षटकाच्या आतच संपवले गेले. हो, यावेळेस पहा अगदी खोलवा टप्प्याचा बॉल होता आणि चांगली लाईन इथे पाहायला मिळाली या बॉलवर. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या बॉलवर चांगला वेग नीरजच्या माध्यमातून. तिसरा सामना बडवल संघाच्या विरुद्ध खिडूकपाडा संघाने विजय प्राप्त केला. 59 धावा डिफेंड केल्या. अगदी 30 वरच थांबवलं संघाला. आणि वन्स अगेन पायचीच्या स्वरूपात पंचांच्या मनात नो डाऊट नो कन्फ्युजन. Batter out. Rohan Patil has to depart. पाचवा फलंदाज माघारी परतला. आयसीसी रोहिंचा टीमचा 22 या धावसंख्येवर. 4थं षटक सुरू आहे. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 4थं षटक सुरू आहे. 10 बॉल मध्ये अगदी सिंगल डबल्सने जरी 15-16 जरी धाव्या आल्या, ऍटलिस्ट 40च्या पुढे तरी जाण्याचा प्रयत्न आता पाहिजे. कारण बॉलर्सला अन्यथा कोणतेही मार्जिन मिळणार नाही सेकंड इनिंग मध्ये. त्यांच्याकडे आहे वाचवण्यासाठी काहीच राहणार नाही. ऍटलिस्ट तेवढा जरी प्रयत्न आता बॅटर्स कडनं व्हायला हवा. सौरभ असेल, ऋतिक पाटील, मात्र तो स्ट्राईक पासून बराच वेळ लांब आहे. एक षटकार नक्कीच मारलाय त्याने. नीरजला मिळालं यश. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट आपण पाहतोय मारा करत असताना आणि ऑफस्टिक पासून बाहेर चाललाय बॉल. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे. 1 धाव स्कोर पुढे सरकतोय. 23 रन्स. अगदी बाहेरून खरं तर हात फिरतो नीरजचा. एक वेगळी शैली, अनोखी शैली त्याची बॉलिंगची. वन्स अगेन पंचांकडे अपील केली गेली. एक सिंगल कंप्लीट होते त्या दरम्यान जोपर्यंत कीपर जातात बॉलवर. अगदी शॉट स्क्वेअर लेगला लेग बायचा इशारा आलाय. पायचीच्या स्वरूपात लेग बिफोर द विकेट तर काय पाहिजे? पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट सेटिंग आणि पिचिंग आउटसाइड ऑफ असतं तरी चालतं. ऍटलीस्ट इम्पॅक्ट आणि हिटिंग द विकेट हे इम्पॉर्टंट आहे. कारण ते DRS नाही आहे LBW साठी, त्यामुळे आपल्याला त्या काही टेक्नॉलॉजी सध्या ती नाही आपल्याकडे उपलब्ध. यावेळेस बघा फटका फसलाय. बाहेरचा बॉल छेडछाड केली आहे आणि विकेट गमावी लागते. मैदान सोडावं लागते आता फलंदाजाला. ऋतिक पाटील ज्याच्यावर एक मोठी जबाबदारी होती धावसंख्येला आकार देण्याची, त्याच्याकडनं झाली हलकीशी चुकी आणि 6वा धक्का लागला तो एसीसी रोहिंजन टीमला.
पडझड झालीये. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलं ते कामोटे बी संघाच्या. म्हणजे टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय सार्थकी लावलाय खरं तर या सर्व गोलंदाजांनी. चर्चा आपण करत होतो या अगोदरच्या सामन्यांची. खरं तर तिसऱ्या सामन्याचा एक अपवाद सोडला जिथे बॅटिंग करणाऱ्या संघाने प्रभावित केलं होतं. अन्यथा या अगोदरचे तीनही सामने जर आपण पाहिले तर बॉलर्सचा डॉमिनन्स पाहायला मिळाला होता. म्हणजे असं नाहीये की तुम्ही टॉस जिंकला बॉलिंग घेतली म्हणजे तुम्हीच वर्चस्व प्रस्थापित कराल. खेडूत पटायचा तो अपवाद आहे जिथे त्यांनी 59 धावा उभारल्या होत्या टॉस गमावल्यानंतर बॅटिंग केलं असताना. त्यामुळे खेळाडूंमध्ये क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. या खेळपट्टीने जशी बॉलर्सला साथ दिली तशी बॅट्समनला साथ दिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील 8व्या क्रमांकावर. नीरजला यश मिळालं. 4थं षटक सुरू आहे. स्कोर आहे 24. ओ दांडी गोल क्षणाचाही अवधी लागला नाही. त्रिफळा उद्ध्वस्त करायला तो गोलंदाज नीरजला. फास्ट अँड फ्युरियस नीरज. दांडी गोल आल्या पावली. रुपेश पाटील जाईल थेट डगआउट मध्ये. चौथं षटक सुरू असताना आपण पाहतोय शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी आहे. स्पेल मधील नीरजच्या 24ला 7 आहे. आता 30-35 तरी पार करेल का हा संघ. कारण अजूनही एक ओव्हर आहे यानंतर. हे विसरून चालणार नाहीये कारण 5 ओव्हरच्या आपण पाहतोय मॅचेस आहेत. यावेळेस बघा चांगला खोदून काढलाय समोरच्या दिशेने. खेळाडू आलेत लॉंग ऑन वरून. चांगला फटका ओम पाटीलच्या. शेवटच्या बॉलवर सिंगल येत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय ओम. 4 ओव्हर नंतर एसीसी रोहिंजन 25ला 7. भन्नाट स्पेल पाहायला मिळाला नीरजच्या. ओव्हर हॅट्रिक त्याच्या ओव्हर मध्ये आली. खर तर एक विकेट लेग बायच्या बिफोर द विकेटच्या स्वरूपात, एक कॅचच्या स्वरूपात आणि एक क्लीन बोल्डच्या स्वरूपात ओव्हर हॅट्रिक संपन्न केली नीरजने. स्कोर थांबलाय फक्त आणि फक्त 25व्या आकड्यावर. 25 रन्स 7 विकेट. एसीसी रोहिंजन संघ पूर्णपणे बॅकफुटला गेल्या पहिल्या इनिंग मध्ये. तरी ऍटलिस्ट 15 धावा तरी पाहिजेत. 40च्या पुढे तरी स्कोर जायला पाहिजे तर सामन्यामध्ये रंगत येईल. अन्यथा हा सामना कदाचित एकतर्फी पाहायला मिळेल जर त्या धावा आल्या नाही तर. चला मॅचला गती द्या प्लीज कामोटे संघ. आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका विनंती असेल. लगेच बॉलर्स आपण तुमचं षटक सुरू करा. सोनू सध्या लास्ट ओव्हर मध्ये. ओम पाटील ज्याने शेवटच्या बॉलवर सिंगल काढली होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. डावकरे आताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. त्याच्यासाठी तैनात केले मात्र पहिला बॉल बीट करून गेला. रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज केलं तर माझ्या बॅटरला. कमी गतीने टाकला होता बॉल आणि चांगली उसळी प्राप्त केली या बॉलने आणि महत्वपूर्ण आहे. स्लॉगचं षटक हाताळत आहे म्हणजे तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. बघा पुन्हा एकदा त्याच दिशेने अगोदरच्याच बॉलचा ऍक्शन रिप्ले आणि पुन्हा एकदा कट शॉट खेळण्याचा प्रयत्न ओम पाटील कडनं. तारतम्य नव्हतं, नियंत्रण नव्हतं आणि कोणताही कंट्रोल नव्हता हा शॉट खेळत असताना. किंबहुना बॉलची लाईन अँड लेंथच ओळखू शकले नाहीत. तुम्हाला कट शॉट जर खेळायचा आहे ना तर कोणत्या हाईटवर बॉल एक्सपेक्ट करताय तुम्ही, कोणत्या हाईटवर तो चेंडू येणार आहे हे तुम्हाला ओळखावं लागेल कमी कालावधीमध्ये.
बघा इथे बॅकफुटवर गेले, क्रीजचा चांगला वापर केला, तर हलक्या हाताने बॉलला ढकललं होतं. लॉंगांचा खेळाडू आलेत, पुढे सिंगल मिळते या बॉलवर. स्कोर पुढे सरकतोय 26. 3 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील आपण पाहतोय शेवटचे 3 बॉल आहेत. 2 बॉल डॉट खेळला होता ओम. भरपूर खरं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फक्त 3च गेले, 2 चौकार आणि 1 षटकार फक्त. आणि गेले 18 चेंडू आपण पाहतोय की एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये. त्याचं श्रेय कामोठे बी संघाला जात आहे. फ्लायटेड डिलिव्हरी होती, मात्र जज लवकर केलं, पिक लवकर केलं आणि बॉलला फेकून दिलं डाऊन दी ग्राउंड, सरळ साइड स्क्रीनच्या डोक्यावरनं. फलंदाज आपण पाहतोय सौरभ पाटीलच्या बॅटमधनं गगनभेदी षटकार. बत्तीस धावा झाल्यात. आता एसीसी रोहित संघाचा डगआउट म्हणत असेल बाबा 2 वर 2 तरी मार. ऍटलीस्ट 40-42 जरी झाला तरी चांगला स्कोर आहे. आणि तो प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ पाटीलच्या बॅटमधनं कन्सिक्युटिव्ह हा सलगचा दुसरा पॉवरफुल अँड ब्युटिफुल षटकार. खरं तर आमच्या डीजे जितूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चला चेंडू पाठवा मैदानात, चेंडूची पूर्तता करायची. कारण ज्या अनुषंगाने करत सिच्युएशन आहे मैदानाच्या आतमध्ये तशी गाणे ते वाजवतात. 38 झालाय स्कोर आता, 38 रन्स. 2 या षटकारांच्या अगोदर आपण पाहिलं ना अगदी कमी स्कोर होता आणि 2 षटकाराने बघा स्कोर झालाय तो 38 रन्स. आता अजून एक जरी आला ना तर मात्र सामन्यामध्ये रंगत येईल. कारण आतापर्यंत वर्चस्व होतं कामोठे बी संघाच्या सर्व गोलंदाजांचं आणि ते वर्चस्व खरं तर मोडून टाकलं या 2 षटकारांनी सौरभ पाटीलने. मनगटातली ताकद, पॉवरफुल हिटिंग काय असते ना ही दाखवली आहे त्याने. आता शेवटच्या बॉलवर काय प्रत्युत्तर देईल गोलंदाज सोनू, कारण सोनूवरच आहे सगळ्यांचा भरोसा हा शेवटचा बॉल चांगला टाकण्यासाठी. टॉपेज लागले, बॉल चालला पाठीमागे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय, लेग स्लिपला सिंगलच मिळणार. चांगला बॉल हाताळला सोनूने, शेवट चांगला केला. 2 षटकार खाल्यानंतर दमदार कमबॅक केलं या बॉलवर. उसरी घेणारा बॉल होता आणि सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन थांबला 39 या आकड्यावर. आणि 40 धावांचं लक्ष 30 बॉल मध्ये असणार आहे ते कामोठे बी संघासमोर. आणि सेकंड सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया हिंदी की मखमली आवाज बाबू शहा सर. चिठ्ठ्या इथे होतील. चला चिठ्ठ्या आपण या मॅच नंतर करणार आहोत. तर जे संघ जिंकलेले आहेत त्यांनी मात्र नक्कीच उपस्थिती दाखवायची आहे. जे माजी नगरसेवक, सन्माननीय सरपंच, माजी सरपंच संतोष शेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि या सामन्याचा मात्र ते आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आमचे प्रकाश शेठ भोईर,
त्याचबरोबर आमचे नितीन शेठ भोईर माजी सरपंच, तसेच लखन पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी बाईक आम्हाला सुपूर्द केली आहे. आमचे युवा नेते शिवसेनेचे विकी पाटील, ही सर्व मंडळी मात्र या सामन्याचा आनंद घेते. खऱ्या अर्थाने जी मेहनत या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झाली आहे, उत्तम शेठ भोईर यांना खांद्याला खांदा देऊन आमच्या मंगेश भगत असतील, तिकडे संतोष म्हात्रे, रुकू गोकुल म्हात्रे आणि त्याचबरोबर गोकुल माने आणि आमचे गौतम कोपरकर, संतोष म्हात्रे आणि आमचे विकी वासुदेव पाटील यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलाय 25,000 रुपये. हरेश पाटील यांच्या वतीने 10,000. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर युवराज माली सर और हमारे साथ में देखिए बात करेंगे जो 200 के आसपास है रायगढ़ समालोचक एसोसिएशन में देखिए कमेंटेटर्स अपडेटर्स स्कोरर है सबकी पूरी जवाबदारी के साथ साथ अंपायर लीजिए और जितू हमारे देखिए टीचर यहाँ पर आपका स्वागत है और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर उत्तम सेठ भूर लीजिए हमारे प्रवीण दादा भूर लीजिए मंगेश दादा बगल लीजिए पूरी मैनेजमेंट देखिए सभी का तहे दिल से तारीफ करना चाहेंगे। पिछले देखिए 7 रातों से यहाँ पर ये टूर्नामेंट चलता हुआ आसन नहीं रहते अनिल टिम्बे सर है। आजकल देखिए बात करेंगे मेहनत मौनी सब कुछ देखिए क्रिकेट में और जिस तरह से यहाँ पर क्राउड जागे मैं क्राउड का सराहना करना चाहूँगा और जितने भी दर्शक हैं यहाँ पर टीम के सपोर्टर समर्थक देखिए तहे दिल से उनका स्वागत है। भलाई देखिए रात यहाँ से हम 12 के ऊपर पहुँच चुके हैं लेकिन टीम के खंबे देखिए अभी तक जुड़े हैं यहाँ से। और टारगेट की बात कर लेंगे तो यहाँ से 40 रनों का टारगेट है। टारगेट भलाई देखिए यहाँ से छोटा है लेकिन मनुष्य का हौसले से कोई भी चीज है। लेकिन बस तैयार से और पहला गेंद के ऊपर देखिए ऊंचाई भरी है लंबाई की कमियां से फील्डर से ओ कैच बना बना भाई चेहरे पे लगा है क्या। चलिए पानी थोड़ा लेकर चाहिए तेजी से थोड़ा पानी रोन पानी चाहिए नहीं ना नहीं कभी कभी देखिए आंखों पे जो लगता है ना जोर से गेंद अंपायर देखिए अगर जरूरत रहेगी तो पानी का इशारा कीजिए नहीं तो मैच ऑन कीजिए यहाँ से। नहीं मुझे लगता है रोन सुरक्षित है यहाँ से। और रोशन बात करेंगे रोशन मात्रे बड़ा विकेट चलेंगे डीजे के पास। मुझे लगता है इनका दिल ज्यादा टूटा है लगता है। कहते ना रिस्क और जिंदगी में इश्क ये होना बहुत जरूरी है और रिस्क के लिए यहाँ पर गेंदबाज सफलता मिला। जख्मी दिल कुछ तो दर्द छुपा है सीने में वरना यूं मजा आता पीने में। चलिए क्योंकि दर्द दिल अब 12 के बाद है आपको दिखेगा निश्चित रूप से लेकिन सभी का तहे दिल से स्वागत है। चलेंगे देखिए मैच बहुत बढ़िया बनेगा इसलिए कि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। भलाई टारगेट छोटा है लेकिन कहते ना छोटे से टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। और रोशन मात्रे का विकेट गिर जाना लगभग जिससे सोचो कि एक पेड़ से डाली टूट गई बहुत बड़ी लेकिन कहते ना अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ सकते हैं लेकिन डाली टूट जाए तो फिर फूल को जोड़ना बड़ा कठिन है। लेकिन देखते हैं यहाँ से बाकी के बल्लेबाज भी हैं बाकी के डाली में फूल खिलाएंगे। बैटर की बात करेंगे परेश अनुभव
बहुत कुछ एक्सपीरियंस है, लेकिन से गेंदबाजी देखिए यहाँ से, ओ देखिए जगह से यहाँ से प्रमोद सेठ पाटिल साहब आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए अदर्स तो इस टीम के एसएससी रोहिंजन टीम का आ जाए तो निश्चित रूप से। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे कामोटे बॉट टीम यहाँ से संकेत देखिए गेंदबाजी में बात करेंगे, संकेत ने संकेत दे दिया भाई यहाँ से, भलाई टारगेट छोटा है लेकिन से मनुष्य के हौसले से कोई भी चीज है बड़ा हो ही सकता है भाई यहाँ से। और एक बढ़िया गेंद अपील, मुझे लगता है शायद हाइट फैक्टर, शायद ऊंचाई रही थी गेंद में, जिसके कारण लेग पाई से देखिए रन आता हुआ प्रवीण पवार सर, क्योंकि उछाल था गेंद में। और ये गेंदबाज ने बता दिया भाई ये मैच में कुछ भी हो सकता है, इसलिए कहते ना क्रिकेट में भविष्यवाणी करना बहुत कठिन है। आज भी देखिए जो खुद को समझती है आलिया, उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। तो क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है भाई, कभी आपको लगता है कि जीत बड़ा आसान बन जाएगा लेकिन वही आपके लिए मुश्किल हो जाता है। मैच की बात करेंगे 30 गेंद और जहां पर 40 की जरूरत थी, टारगेट तो छोटा था लेकिन इस पहला ओवर में जिस तरह से गेंदबाजी, अब ये विकेट टेस्ट मैच के जैसे क्या रंग बदल रहे हैं। जब अफगानिस्तान टीम इंग्लैंड को हरा सकता है तो क्रिकेट में कुछ भी कहना असंभव है। अगर मैच पूरा होता कल ऑस्ट्रेलिया के साथ में और अफगानिस्तान, ये चलिए भाई यहां से, ओ ये क्या हो गया, चिंगो चिंगो, क्या छोटा देखिए रोहन का रिएक्शन देखिए, बता रहे हैं भाई कि मैं खिलाया खाना दुश्मन का गाया गाना, अरे अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। कहते ना कबर हो या खबर, खोदते तो अपने ही है भाई। लेकिन दोस्तों ये क्रिकेट है, लेकिन कोई भी देखिए अपना टीम के लिए कबर खोदने नहीं आता है। ये क्रिकेट है, आपको पल में हीरो पल में विलेन बना देता है। फील्डर की बात करेंगे ओम पाटिल, देखिए कितने नाखुश रहेंगे, उनसे पूछिए जाकर कितना दर्द उन्हें पहुंचा होगा, उनके दिल से पूछिए। हम तो कमेंट्री बॉक्स पर बताना आसान हो जाता है लेकिन कैच लेना चाहिए था, कारण यही रहती है शेर के पूंछ में पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा, जादू का जप्पी 4 रन। और जब जब कामोजी टीम कहीं खेलता है इनकी तरफ से शुभकामना रहता है। न जाने इनकी रिश्ता कितनी बड़ी है मैं तो बता नहीं सकता, लेकिन हमेशा मुझे पिछले 3-4 सालों से जब भी देखते हैं कामोटी किसी टूर्नामेंट में खेल रही है, हमारी कमेंट्री वहाँ पर है, निश्चित रूप से उनका मैसेज आता है, देखो जी बहुत बढ़िया आपका भी स्वागत है। और क्या छोटा, इसलिए कहते ना अपनों को धोखा दुश्मन को मौका, और देखते हैं ये मौका कितना बड़ा हो सकता है। सुनील पाटिल सर आपका वो कैप क्या किया भाई, हाँ वो देखिए लेजेंड अंपायरिंग की कैप है। अनिल टेम्बे सर देखिए बात करेंगे, बहुत फेमस है भाई। ओ ये चलिए आप कैच पकड़ते हुए यहां से, इसलिए तो कहा जाता है ना सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है। भला एक कैच छोटा साथीदार खिलाड़ी से, लेकिन दूसरा कैच ऋतिक पाटिल, देखिए शायद मुझे लगता है ऋतिक का बल्ला नहीं चला यहाँ से, हार्ड हिटर्स खिलाड़ी हैं और एक छक्के लगाए थे लेकिन से उसके बाद उनका इनिंग ज़्यादा बड़ा नहीं बना। और सेकेंड विकेट गिरता हुआ टीम का स्कोर देखिए यहाँ से 6 रन बनाए, लेकिन देखते हैं मैच क्या रंग लाएगा भाई यहाँ से, क्योंकि सोनू का विकेट गिरता हुआ यहाँ से। असली गोविंदा इधर है भाई, गलती से वो पिक्चर उन्हें मिल गया, अब काली करिश्मा कपूर ढूंढना पड़ेगा, गोरी करिश्मा कपूर बुढ़ी हो चुकी है।
टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 6 रन बनाए, कोई बात नहीं, एंटरटेनमेंट करते रहिए, हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है. तर नितीन पाटील आमचे जावई पापडीचा पाडा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेश नेरुलकर यांच्या वतीने देखील 3,000 रुपयाचा डोनेशन, त्यांचा देखील आभार. नहीं बिल्कुल संदीप सर, यही तो हमारे लिए आईसीसी है, यही तो हमारे लिए बीसीसीआई है. आजकल टेनिस क्रिकेट इतना आसान नहीं रहता है, इतना बड़ा शो रखना, मेहनत करना और सपोर्ट देखिए यहाँ से बड़ा अच्छा. उत्तम सेठ भूरी देखिए बात करेंगे, और जिंदगी में देखिए इन्होंने यही कमाई है, यही तो बात बताया. आज कहीं भी जमीन में मकान बनाना बड़ा आसान रहता है, किसी के दिलों में मकान बनाना इतना आसान नहीं रहता है. वो उत्तम सेठ भूरी देखिए बात करेंगे, राज करते हुए दिल में, चाहे पेंदर में लीजिए, चाहे जितने मेहमान देखिए यार ठाणे रायगढ़ से देखिए बात करेंगे, जिक्र चर्चा कई मेहमान जुड़े. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 6 रन. मैच देखिए रंग बदल रहा है भाई, यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज सर्वेश उल्वेकर देखिए यहाँ से, विजय सेठ उल्वेकर देखिए, जिनका सुपत्र ये चले कंट्रोल भला था शॉट, यहाँ पर फ्लाइट 6 रन देखिए यहाँ से, पैरेलल शॉट 6 रन. नहीं उत्तम सेठ, थोड़ा सा होने दीजिए मजा. बहुत बढ़िया, देखिए एंजॉय लेते हुए यहाँ से, नाचो नाचो खूब नाचो. लेकिन कई दिन मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, और बैटर छोटा गेंद देखकर एकदम से दीवाना हो गया था, टूट पड़ा था. लेकिन हल्की सी जोड़ी थी और कंट्रोल में थे. 4 रन आने के साथ साथ और टीम का स्कोर देखिए 12 तक पहुंचाए. टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा, टीम का स्कोर 12. सर्वेश उल्वेकर देखिए इस बार लेन को आगे रखे थे, क्योंकि पता है पिछला जो गेंद था वो थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन था, और इस बार देखिए फुल लेन रखते हुए और गति के साथ है. बहुत बढ़िया, देखिए लेदर का भी अच्छा एक्सपीरियंस अनुभव है. बुलाने ही मैंने इन्होंने जब उस्मान पटेल को चारों खाना चीत किए थे किरोली की टूर्नामेंट में, और हर टूर्नामेंट में देखिए जान डालते हैं अपनी गति से, रफ्तार से. लेदर देखिए बहुत अच्छा बढ़िया खेलते हैं. ओ ये चलिए इस बार देखिए फील्डर्स हैं, कवर पॉइंट के फील्डर्स कैच लिया गया. यहाँ पर कहानी में ट्विस्ट है, तीसरा विकेट गिरता हुआ. रनों की बात करेंगे यहाँ से 12 पर, यहाँ पर तीसरा विकेट. सुपर 10 देखिए बड़ा मैच है भाई, कहते ना रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, और दोनों टीम चाहते हैं यहाँ से स्वर्गीय वाला साहब ठाकरे स्मृति ट्रॉफी, और ट्रॉफी के लिए मुकाबला है. चलेंगे डीजे की तरफ, और जहां पर अभी भी उभर के गेंद से आजकल देखिए ये नहीं पूछा जाता है, कल्पेश रिश्ता जोड़ने से पहले पूछा जाता है लड़का कहां तक कामयाब है, क्या करता है, कितना प्रॉपर्टी का मालक है. तो इसलिए पहले अपना सपनों को कामयाब करो, फिर कहते हैं ना. तेज पाटिल देखिए हम देख सकते हैं नीचे से हमारे नितिन दादा, बाहुबली तेज, आगे जाके बाहुबली बड़ा लगाएंगे छक्के, ताकतवर. ओ ये चलिए यहाँ भी घुटना टेक दिया भाई, बैक टू बैक. ओ मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी वहां गई. बैक टू बैक दूसरा विकेट है, क्योंकि अब कहानी में ट्विस्ट, अब मजा आएगा मैच में भाई. यहां से
18 गेंद बचा है यहाँ से, अभी भी जीत की बात करेंगे तो 28 की जरूरत है यहाँ से। 18 गेंद 28 की जरूरत है, लेकिन शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है। दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर अनुभव एक्सपीरियंस बल्लेबाज परेश मात्रे अभी जिंदा है। और जब तक परेश रहेंगे तब तक मुझे लगता है थोड़ा कठिन रहेगा, लेकिन बगैर बार क्या काम्बली से टीम देखिए, कम्युनिटी पॉट टीम उतरता है मैदान में, लेकिन रोशन मात्रे का जो विकेट था ना, वो मैच का मैं कहूँगा बहुत बड़ा टर्निंग पॉइंट। कहा जाता है ना कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि रोशन मात्रे सबको पता है भाई, वो छोटा मोटा मामूली सांप नहीं भाई, अजगर डसता नहीं, निगलता है। अगर अब तक रहता तो मुझे लगता है मैच नहीं रहता, लेकिन इसलिए तो कहा जाता है कि सांप में जहर हो या ना हो, लेकिन जहरीला दिखना चाहिए। तर नक्कीच मगाशी या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं होतं, रोंजनचे आमचे कृष्णा शेठ पाटील तर रोंजनचे आमचे कृष्णा शेठ पाटील यांच्या वतीने नक्कीच जर रोंजन संघ जिंकला तर त्यांच्या वतीने रोंजन संघाला 10,000 रुपये दिले जातील। नक्कीच एक जबरदस्त पारितोषिक कृष्णा शेठ पाटील यांच्या वतीने, तर नक्कीच इथे ते उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे। मगाशी नक्कीच त्यांचा आगमन या व्यासपीठावरती आम्ही पाहिला, त्याचा सत्कार, यथोचित सन्मान उत्तम शेठ भोर यांच्या वतीने। चलिए हल्के हाथों से देखिए, यहां से खेला, यही बात मैंने छेड़ा था कि जब तक परेश रहेंगे एक्सपीरियंस अनुभव का इस्तेमाल करेंगे। संतोष शेठ भोईर साहब देखिए, माजी सरपंच हम देख सकते हैं इस वक्त एंजॉय ले रहे हैं मैच को। माजी नगर सेवक देखिए बात करेंगे संतोष भोईर साहब, और कल्पिश बात करेंगे मैच देखिए कैसा रंग बदल रहा है। 10,000 के आस प्राइस संदीप सर ने जिक्र किए यहाँ से, अगर एसएससी रोहिंजन टीम जीतता है, लेकिन परेश मात्रे यही तो बात छेड़ा था कि एक एक्सपीरियंस अनुभव खिलाड़ी हैं, और जब तक वो रहेंगे तब तक देखिए उम्मीद बहुत कुछ जागा रहेगा। स्कोर पहुंचा 16 तक है, अभी भी 24 की जरूरत है। दुनिया में बहुत सारी चीजें रहती है जो ठोकरें खाकर टूट जाती है, लेकिन इस कामयाबी एकमात्र ऐसा चीज है जो ठोकर खाने के बाद फील्ड बदलाव किया गया है। पॉइंट को हटाकर शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर रखा गया, और पॉइंट को देखिए बाउंड्री लाइन पर डीप पॉइंट अब तैनात किया गया है। यहाँ से रिवर्स खेलने गए ओम, देखिए भाई बात करेंगे, मुझे लगता है इनके हाथों से क्या छूटा था पहला, लेकिन अब ओम देखिए भरपाई करना चाहेंगे यहाँ से, और निराश से अपने आप से। देखिए कोई भी खिलाड़ी देखिए अपने टीम के लिए बुरा वक्त खोदने नहीं आता है। लखन दादा देखिए देख सकते हैं इस साल एकदम से अनोखे अंदाज में लखन दादा पाटिल देखिए बात करेंगे, बाइक जिनकी तरफ से यहाँ से बड़ी दिल देखिए, इस साल दादा मूड में है, नहीं होना चाहिए। अगर आपके पास धन है तो फिर एक अच्छी मन की जरूरत रहती है, और मन तो इनके पास पहले से है, यही बात बताएं। यहाँ से पेंदर कहा जाओ तो निश्चित रूप से रथी महारथी, इतिहास गवाए भाई। पेंदर नाइट देख लीजिए उठाकर 3 से 4 जहाँ नाइट हुआ करता था। टीम का स्कोर देखिए 16। मैच थोड़ा फंसा है, मैं जिक्र करूंगा इस टूर्नामेंट के, लेकिन उससे पहले मैच बहुत फाइट चल रहा है भाई यहाँ से, क्योंकि हार मानने को तैयार नहीं है यहाँ पर। एसएससी रोहिंजन टीम यही बताया था मैंने, भलाई टारगेट छोटा है, लेकिन मनुष्य के हौसले से कोई चीज बड़ा हो ही नहीं सकता है, और छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। इस बार देखते हैं कैप तो है बड़ी, कैच, ओ माय गॉड व्हाट अ कैच। संदीप सर, जहां कैच और मैच के बीच में थी दूरिया, तभी खड़े हुए थे डेविड मिलर के कैच में सूर्या, और यहां देखिए कौन खड़े हुए कैच में आकर, सुजीत पाटिल थे। व्हाट अ कैच, दिल जीत लिया भाई यहाँ से। कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। सुजीत ने कैच पकड़ा या ट्रॉफी पकड़ा, ये आने वाला वक्त बताएगा। बिग विकेट परेश मात्रे।
नहीं चाहिए। अगर सच्चा क्रिकेट को आप देखते हो, प्यार करते हो, वाटा कैच भाई, यही तो बात किया आईसीसी T20 में, जब गेंद बहुत थी दूरिया, लेकिन तभी खड़े हुए थे सूर्या और यहाँ सुजीत। देखिए जबरदस्त बाबूशाह ये मैच चल रहा है, क्योंकि क्या होगा पता नहीं, लेकिन रोहंजन टीम की भी सराहना करनी होगी। अब बहुत ही बेहतरीन ये मुकाबला वो खेल रहे हैं और मैच के अंदर पूरी तरह से अब घुसती भी नजर आ रही है। मजा आएगा मैच में। देखिए 13 गेंद, अब 26 की जरूरत है। मैच कहाँ था कहाँ पहुंचता हुआ। मुझे तो अब लगता है दबाव बना दिए कामोटे के ऊपर। अगर दबाव कामोटे से यहाँ पर हटा सकते हैं तो फिर एक दो बड़ा हिट, कोई एक आध बल्लेबाज का गेम चेंजर। ये देखिए मन बनाकर आए हैं भाई, यहाँ से दबाव हटाएंगे, बड़ा हिट। कहते हैं ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। देखिए जरूरत थी 24 की, छक्का आया और अमित, यही बात हमने छेड़ा कि दबाव से अगर कोई हटा सकता है तो एक गेम चेंजर इनिंग। और आते ही देखिए कदमों का कितना बढ़िया इस्तेमाल किया। अब समीकरण बदल दिया, यहाँ से 12 चेंडू 18 धावाची गरज आहे, 40 धावाचे गरज होता 30 चेंडू, लेकिन अब देखिए मैच कहाँ पहुंचा है भाई। ये दोस्तों होती है क्रिकेट। कहते हैं ना, कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जीतता बाजी है। जब 40 का टारगेट था तभी अपने आप को संभाला एसीसी रोहिंजन टीम, लेकिन जब कामोडी टीम के ऊपर वापस मैच दबाव आया तब यहाँ से संभाला है अमित की। यहाँ पर बहुत बड़ी कीमत भरा छक्का, क्या कीमत लुटा रहे हैं अमित। आज अमित नाइक देखिए, बात करेंगे, रायगढ़ ठाणे के लिए चल नहीं पाए, लेकिन अमित नाइक ने देखिए आईएसपीएल में बहुत बड़ी कीमत चुकाए थे। तो यहाँ पर देखते हैं ये अमित छक्के लगाने के साथ मैच को करीब लिया है। कितना मोती कभी किनारे पर नहीं आती है, उससे पाने के लिए समंदर में उतरना पड़ता है। 5 गेंदबाज का इस्तेमाल आसान नहीं रहेगा। सौरभ आते हुए गेंदबाजी के लिए, और इस बार देखिए लाइन से भटके, अब दबाव वापस देखिए रोहिंजन टीम की तरफ आता है, लेकिन मैच कहूंगा अभी भी बैलेंस है, अभी भी कुछ हो सकता है, लेकिन ये ओवर मैच का बहुत बड़ा पर्दाफाश उभर रहेगा। 17 की यहाँ से जरूरत है। अगर 5 या 7 रनों का ओवर आता है तो मैच बहुत कुछ बयां करेगा। अगर 10 या 12 रनों का ओवर आए तो फिर मैच झुकेगा कामोटी की तरफ। अगर 4 या 3 रनों का ओवर आया तो फिर दबाव बनेगा कामोटी के ऊपर। बहुत कुछ चीजें हैं भाई, भविष्यवाणी करना बड़ा कठिन है। दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। ओ खींचकर मारा यहाँ से, ये बड़ा हिट देखिए यहाँ से, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार खेन गया कामोटे का चरण। दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी। हेलो ट्विंकल गलत जगह चले गए, असली अक्षय कुमार यहाँ है भाई। चलिए कोई बात नहीं, मैच की तरफ जाएंगे। यहाँ से समीकरण बदलेगा। आने वाला देखिए गेंद की बात करेंगे, 11 गेंद रहेगा और 11 की जरूरत है। 11 चेंडू 11 धावाची गरज आहे। मॅच कुठे होता आता बघा कुठे। ये चलिए अजून एक वाईट एक्स्ट्रा रन। तर इथे पारितोषिक आहे, नक्कीच आम्हाला माहिती मिळते। तर कामोटा संघ जर जिंकला तर रवी भगत यांच्या वतीने 5,000 संघाला दिले जातील आणि रोंजन संघ जर जिंकला तर कृष्णा शेठ पाटील रोंजन यांच्या वतीने 10,000 रोंजन संघाला दिले जातील। चलिए तीसरे अंपायर संदीप सर यहाँ पर मांगे हो रही है। चला तिसरा पंच गेंदबाज के एक्शन के ऊपर इथून चेक केला जाईल।
तर आमचे लक्ष्मण पाटील रुंजनचे इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. मिलिंद उलवेकर आमचे असतील, प्रमोशन पाटील आपलं देखील स्वागत आहे. गेंदबाज के एक्शन के ऊपर देखिए तीसरा अंपायर स्क्रीन पर देखिए यहाँ से कल्पेश सैनी की तरफ से कुछ डाउट लगेगा तो वापस चेक किया जाएगा, देखा जाएगा यहाँ पर से. लेकिन अब समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे भाई. आज देखिए झुका है भाई, यहाँ से 10 गेंद 9 की जरूरत है, लेकिन अभी भी मैच कोई हारा नहीं भाई. मैं कहता हूँ कभी भी हार और घास कहीं भी पैदा हो सकता है. अभी तक जब तक जीत नहीं होती है तब तक जीत कहना बड़ा कठिन है. आई जीत हमेशा आपको दिखाई देती है, लेकिन हार कभी आपको दिखाई नहीं देती है. लेकिन दोनों बल्लेबाजों ने दबाव डाला है भाई. चलिए यहाँ पर पैडल सूप थोड़ा जगह से खेलना चाहते थे, एक रन लिए, दूसरे के लिए यहाँ से डायरेक्ट है, 2 रन देखिए यहाँ से चीकी सिंगल. आसान नहीं है यहाँ से बल्ले से देखिए रन आता हुआ, और 2 रनों के साथ साथ देखिए समीकरण बदलता हुआ. यहाँ से आने वाला 9 गेंद 7 की जरूरत है. यहाँ से कहते ना मुकद्दर में लिखी अंजाम किसको पता है, पर शिक्कत से पहले हार मान लेना ये गलत बात है. मैच क्या रंग बदला था पहला 3 ओवर में, लेकिन चौथे ओवर में कांटा बदला, क्योंकि तीसरा ओवर का ओम का आखिरी गेंद पर छक्का, और उसके बाद सौरभ का देखिए दूसरी गेंद पर छक्का. यानी पहला वाइड था, उसके बाद छक्का आया था. और एक बढ़िया गेंद. सवाल पूछा जा रहा है, 8 गेंद 7 की जरूरत है. अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है दोस्तों. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. 8 गेंद 7 की जरूरत है. फैन फॉलोअर कहीं से भी किसके लिए. ओ ये चलिए हुक करना चाहते थे, यहां से विकेट गिरता हुआ. अब कहानी में ट्विस्ट यहाँ से देखिए, 7 गेंद 7 की जरूरत है. यहाँ से मैच कांटों का हो चुका है. दर्शकों की धड़कने देखिए यहाँ से बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक. क्या बात है बाबूशाह, मुझे लगा कि जिद्दी का है सनी देओल आ गया मैदान के अंदर. बहुत कुछ रूप है भाई. जहाँ अक्षय का गाना था सोनाक्षी के साथ है चिंता था, लेकिन 7 गेंद 7 की जरूरत है. यहाँ से सोनाक्षी भी सोच रही होगी मैंने गलत जगह पहुंच गई. चलिए मैच में मजा है भाई. यहाँ से हॅलो. थोडा एंटरटेनमेंट चलता हुआ. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील घोट डीएन यांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या व्यासपीठावरती वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल डीएन ज्ञानेश्वर पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. देखील हार्दिक स्वागत. सन्माननीय आमचे पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व, डॅसिंग नेतृत्व, माजी नगरसेवक, माजी सरपंच सन्माननीय संतोष भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. नक्कीच आपण पाहतोय सामन्याचा मनमुराद आनंद ते घेतात. क्या बढ़िया देखिए संदीप सर, एक छक्के ने देखिए मैच को बदल दिया यहाँ से. और जिस सौरभ ने 2 छक्का लगाकर मैच को 40 तक पहुंचाया था टारगेट को, और उस सौरभ ने गवा दिया थोड़ा मैं कहूंगा मैच.
और इसके साथ साथ देखिए मैच विजय लाभ करते हुए यहाँ पर से माची नगर सभा देखिए बात करेंगे ज्ञानेश्वर पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए इस मैच के बात करेंगे। मैन ऑफ द मैच की तो जिक्र करेंगे। देखिए एक समाज में एक स्टाइलिश हैंडसम हाई डैशिंग ज्ञानेश्वर दादा जब हमने कमेंट्री की शुरुआत की थी, लेकिन आज भी देखिए दादा मंच के ऊपर तस्वीर रखते हुए इस वक्त, और उनके साथ देखिए संतोष शेठ भोईर साहब हम देख सकते हैं, माजी नगर सभा माजी सरपंच संदीप सर चलेंगे यहाँ पर मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। एससीसी रोहिंजन टीम भलाई मैच हारे लेकिन कुछ समय के लिए आपने दिल जीता, लेकिन टारगेट छोटा था जिसके कारण जो 2 छक्का गया और दैवत का छक्के ने देखिए मैच को खींच लाया और मैच के मैन ऑफ द मैच। तर चला 5 कॅप्टन यायचं। सिद्धी करवले टीम कॅप्टन, नेरे टीम कॅप्टन, खिडूकपाडा टीम कॅप्टन, वेंदर टीम कॅप्टन आणि कामोटा टीम कॅप्टन, या तिन्ही 5 कॅप्टनला विनंती आहे की आपण यायचंय। तर आपण मॅन ऑफ द मॅच इथे देतोय। सन्माननीय आमचे नगरसेवक आणि त्यांच्या शुभास्तेत आपण इथे ह्या चिठ्ठ्या उडवणार आहोत। एका बाजूला नक्कीच आमचे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष शेठ भोईर आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय ज्ञानेश्वर पाटील साहेब माजी नगरसेवक। 2 नगरसेवक या व्यासपीठावरती आहेत आणि दोघांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे नक्कीच या लकेटा आणि मॅन ऑफ द मॅच देतोय। तो चलिए मैन ऑफ द मैच देखिए संदीप सर बात करेंगे। गेम चेंजर ओवर था यहाँ पर नीरज 3 रन 3 सफलता, और अमित की भी देखिए वाटा अच्छे बैटिंग थी यहाँ से, लेकिन नीरज रहे मैच के मैन ऑफ द मैच। 3 रन 3 सफलता। चला 5 कॅप्टन यायचंय। पहिला मॅन ऑफ द मॅच धीरज कोण आहे? नीरज ये लगेच। चला मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, संतोष शेठ आणि ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण यावं। हाँ यस, उनका चेहरा इतना खूबसूरत है बाबूशाह। चला आपले सन्माननीय 2 नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये नीरजला आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय। आमचे अक्षयदादा पाटील देखील आहेत, आमचे पप्पू देखील इथे आलेले आहेत। प्रदीप तर चला 5 कॅप्टन या। चला 5 कॅप्टन